नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी लक्ष्मण तायडे नेटसर्फकडून आज आपण पारोडा तालुक्यातील कंकराज या गावी आलेलो आहोत। हे पीक आहे आपलं मका म्हणून, हे तुम्ही बघू शकतायत। आज तारीख आहे 14/12/2024। आज रोजी आपण येथील शेतकरी कंकराज या गावातील शेतकरी दीपक दगा पाटील यांना आपण गेल्या महिन्यामध्ये 22 तारखेला 22/11/2024 रोजी यांना आपण स्टीमरिच हे औषध यांना बीज प्रक्रियेसाठी दिलेले होते। त्यानंतर फक्त एकच वेळेस आपल्या म्हणजे बीज प्रक्रिया झालेली आहे, त्यानंतर त्यांची अजूनपर्यंत फवारणी झालेली नाही आहे। तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आपण पुढील नियोजन ते आपल्याला सर्व शेतकऱ्यांसाठी सांगतीलच। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार। मी दीपक दगा पाटील कंकराज। मी माझा मक्याची लागवड जवळजवळ 22/11/2024 केलेली आहे। आज दिनांक 14/12/2024। तर या कालावधीत मी फक्त माझ्या ह्या मक्का लावणे ह्या पिकाला तुम्ही बघू शकता, त्याला फक्त मी स्टीमरिच आणि रॅपअप याची फक्त बीज प्रक्रिया करून लावलेला आहे। त्या दिवसापासून मी त्याला अजूनपर्यंत कुठलंही कीटकनाशक किंवा कुठलंही काहीतरी उगवण शक्तीसाठी मटेरियल किंवा त्याची जी ही परिस्थिती व्यवस्थित राहावी व त्याच्यासाठी दुसरंही काहीही वापरलेलं नाही आहे। तर फक्त बीज प्रक्रिया केल्यानंतर माझं आज पीक एवढ्या चांगल्या पद्धतीचे दिसतंय। 95 का 100% आपला उगवण शक्ती झालेली आहे ते शेतकऱ्यांना सांगा। माझ्या पिकाची म्हणजे जवळजवळ 100% उगवण शक्ती झालेली आहे। कुठं काही जिथं नसेल तिथं कदाचित फक्त एक पाण्याचं नियोजन, एक ठिबक वगैरे बंद असेल तेवढ्याच ठिकाणी फक्त उगवण शक्ती झालेली नाही। मात्र जिथे जिथे पाणी पडलेले आहे तिथं सर्व एकमेक A to Z माझा उतारा पूर्णपणे झालेला आहे। आपण हे नेटसर्फ बायोफिटचे औषधी किती दिवसापासून वापरतायत ते शेतकऱ्यांना सांगाल थोडं? मी बायोफिटची औषधी ही पावसाळ्यात पण वापरली, ह्या क्षेत्रावर कापूस पिकासाठी वापरलेली होती। तर जवळजवळ म्हणजे मी 70% रासायनिक खताचा वापर इथं बंद करून दिला आणि पहिल्याच वर्षी मी 70% खत कमी केलेलं आहे। फक्त 30% रासायनिक खत वापरून आपलं बायोफिटच्या औषधावर किंवा त्याची जी प्रक्रिया वापरून चांगल्या प्रकारे मी कापसाचं उत्पन्न पण इथं घेतलं। तरी आपल्याला गेल्या वर्षी कापूस किती निघाला? आता मला जर एवढ्या ह्या क्षेत्रावर म्हटलं तर कमीत कमी माझं एक क्षेत्र बघू शकता तुम्ही, 5 बिघे जवळजवळ। तर या 5 बिघ्याच्या क्षेत्रावर मी 30 ते 35 क्विंटल कापूस आज आमच्या घरात येऊन पडलेला आहे। आपण बायोफिटच्या औषधी वापरून समाधानी आहेत का हे शेतकऱ्यांना सांगू इच्छिता? बायोफिटची औषधी वापरून मी खूप समाधानी आहे। त्यातल्या त्यात मी कापसावर एक महत्त्वाचं सांगू इच्छितो, कारण की कापूस हे पीक आता म्हणजे कमी कालावधीत जास्त उत्पन्न काढण्याचं पीक होऊन गेलेलं आहे। पण मी जेव्हा कापूस उपटला त्यावेळेस सुद्धा बोंडअळीचं प्रमाण खूप प्रमाणात म्हणजे जवळजवळ 80% कमी प्रमाणात बोंडअळीचं सुद्धा म्हणजे 20% आपल्या याच्यावर बोंडअळीचं प्रमाण आलेलं होतं। मी जेव्हा कापूस उपटला त्यावेळेस सुद्धा 20% बोंडअळीचा प्रकार आलेला होता। आणि जिथं मी वापरलेलं नव्हतं, माझं क्षेत्र जास्त असल्यामुळे बाकी क्षेत्रावर मी जिथं वापरलेलं नव्हतं तिथं आणि इथं मला स्वतःच्या क्षेत्रातच मला तफावत दिसली। आणि हे मी स्वतः नाही सांगत, माझ्या शेतावरनं जे जाणारे शेतकरी आहेत बरोबर, ते जाताना येताना मला त्यांच्या तोंडून ऐकायला भेटलं की तू काहीतरी वेगळं वापरलं। तेव्हा मला पण तो विश्वास झाला बायोफिटच्या प्रोडक्टवर की नाही, आपण काहीतरी वेगळं केलेलं आहे। हे आपण स्वतः समाधानी नाही पण लोक बघून समाधानी झालेत, म्हणून मला पण त्याच्यावर विश्वास बसतो। चला, असं धन्यवाद।